शिरोळ तालुक्यातील औरवाड येथील राजू दुग्गे यांच्या घरात सुमारे 4 फूट लांबीची दुर्मिळ घोरपड आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. औरवाड परिसरात अशा प्रकारची घोरपड आढळण्याची ही पहिलीच घटना आहे. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र अवधूत रावण यांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून या घोरपडीला सुरक्षितरित्या पकडलं. औरवाड व आसपासच्या परिसरात नेहमीच दुर्मिळ प्रजातीचे साप आणि सरपटणारे प्राणी आढळून येतात. सर्पमित्र अवधूत रावण हे अशा प्राण्यांना पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्याचं कार्य सातत्यानं करतायत. आतापर्यंत त्यांनी शेकडो सरपटणाऱ्या प्राण्यांना सुरक्षित जीवदान दिले. या मोहिमेतही त्यांनी घोरपडीला कोणतीही इजा न पोहोचवता यशस्वीरित्या पकडून निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केलं. शेतकऱ्यांचा मित्र आणि अंधश्रद्धेचा बळी. घोरपड हा अत्यंत शांत निरुपद्रवी प्राणी असून तो मानवासाठी सापासारखा धोकादायक नसतो. उंदीर आणि पिकांचं नुकसान करणारी कीटक खाऊन घोरपड शेती व पर्यावरणाचं रक्षण करते, म्हणून तिला शेतकऱ्यांचं मित्र मानलं जातं. मात्र घोरपडीचं मांस खाल्ल्यानं किंवा तिच्या चरबीच्या तेलानं ताकद वाढते, सांधेदुखी व कंबरदुखी बरी होते, अशा अंधश्रद्धा आणि गैरसमजांमुळे या प्राण्याची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. परिणामी हा दुर्मिळ प्राणी सध्या अस्तित्वाच्या संकटात आहे. दरम्यान 2 वर्षापूर्वी कुरुंदवाड येथील एका माजी नगरसेवकाच्या गाडीतही घोरपड आढळली होती. ती घोरपड नेमकी कुठून आली आणि कशासाठी आणली गेली होती याचा सुगावा वन विभागाला अद्याप लागलेला नाही. पर्यावरण प्रेमींनी अशा वन्यजीवांचं रक्षण करण्याचे आणि अंधश्रद्धांना बळी न पडण्याचं आवाहन केलं आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.